नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विनोद मांदरकर. शेतकरी मित्रांनो, ई पीक पाहणी 15 जुलै 2026 पासून सुरू झालेली आहे. आता ई पीक पाहणी करण्याचं काम हे शेतकऱ्याकडे नसून याकरता महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावामध्ये सहाय्यक या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे. आता या सहाय्यकाचा आपल्याजवळ कोणत्या प्रकारचा कॉन्टॅक्ट आपल्याजवळ नसतो, त्याचं नाव आपल्याला माहित नसतं, मोबाईल नंबर सुद्धा आपल्याजवळ नसतो. परंतु महाराष्ट्र शासनाने अधिकृत वेबसाईटवर सहाय्यकाची यादी या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्याचं नाव आहे, त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर आपल्या गावचा सहाय्यक कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी अगदी 2 मिनिटांमध्ये आपण बघू शकतो. त्याकरता मित्रांनो, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चॅनलवर प्रथम असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ या ठिकाणी आपण सुरू करूया. सर्वप्रथम मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शनमध्ये ही साईट या ठिकाणी टाका. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये या ठिकाणी दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून सरळ तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता. या प्रकारचे पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल. महाराष्ट्र शासन महसूल विभाग आपली चावडी या प्रकारचं पेज तुमच्या समोर या ठिकाणी ओपन होईल. यामध्ये मित्रांनो स्क्रोल करून थोडं खाली या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी ई पीक पाहणी DCS पीक पाहणी सहाय्यक विभाग न्याय तपशील असं या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी आता 6 विभाग या ठिकाणी देण्यात आलेले आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे. आता आपला जो विभाग असेल त्या विभागावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी अमरावती या विभागावर या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल तुमच्या समोर या ठिकाणी डाउनलोड होईल. ती या ठिकाणी ओपन करायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आता अनुक्रमांक, जिल्हा, तालुका, गाव आणि सहाय्यकाचं नाव, त्याच्यानंतर सहाय्यकाचा मोबाईल नंबर असं या ठिकाणी यादीमध्ये दिलेलं आहे. आता तुमचा जो जिल्हा आहे तो आपल्याला या ठिकाणी ही यादी स्क्रोल करून खालीवरती स्क्रोल या ठिकाणी करायचा आहे आणि तुमचा जिल्हा त्या ठिकाणी प्रथम बघायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका या ठिकाणी बघायचा आहे आणि तालुका आल्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. गाव या ठिकाणी आल्यानंतर स्क्रोल करून या ठिकाणी उजव्या बाजूला सहाय्यकाचं नाव, सहाय्यकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे ही यादी आपल्याला या ठिकाणी बघायची आहे आणि आपल्या सहाय्यकाचं नाव या ठिकाणी बघायचं आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्या गावाला कोण सहाय्यक या ठिकाणी नेमण्यात आलेला आहे, त्याचं नाव कसं बघायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेतली. असेच नवनवीन महत्वपूर्ण माहिती करता या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या संबंधित शेतकरी मित्र मंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय जवान जय किसान.